मुंबई महानगरपालिका वार्ड क्रमांक 82 मधून पायल संदीप नाईक हे आपल्या सोबत आहे. नमस्कार मॅडम. आपण वार्ड 82 मधून उभे आहात, तर तिकडच्या मुख्य समस्या काय आहे आणि तुम्हाला त्या काय समस्या दिसतात जेणेकरून तुम्ही उमेदवारी घेऊन तुम्ही इलेक्शन लढताय? मरोल पाईपलाईन तर खूप मोठा एरिया आहे आणि मरोल पाईपलाईन मध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे तिकडचे रस्ते, गटार, बेरोजगारी हा खूप मोठा मुद्दा आहे आणि पावसाळ्याचा पाणी भरायचं तिकडे खूप मोठा मुद्दा आहे. तर हे सगळं आपल्याला तर करायचंच आहे. रस्ते, गटार आणि पावसाळ्याचा पाण्याचा प्रॉब्लेम. बेरोजगारी हा खूप मोठा मुद्दा आहे. आमच्या वॉर्डमध्ये सगळ्यात जास्त 5 स्टार हॉटेल्स असून सुद्धा आपल्या युवांना नोकऱ्या नाही. तर त्याच्यासाठी मी ताकदीने काम करणार आहे. आणि परत आपल्या लहान मुलांसाठी स्कूल बसची सेवा, अँब्युलन्स नाही इथे, हे सगळी कामं मला लवकरात लवकर चालू करायचं आहे. धन्यवाद. सर, आपण सुद्धा नगरसेवक राहिलेला आहात, तर आपल्याला काय वाटतं की कुठल्या प्रकारे कामं झाली? तर दोन पार्ट मध्ये डिवायडेड आहे. एका पार्ट मध्ये स्लम आहे, ज्या ठिकाणी गटराची, जसं मॅडम म्हणाल्या, गटराच्या समस्या आहे, पाणी भरण्याची समस्या आहे, त्याच्यानंतर अँब्युलन्स नाही, ते हे तर आहेतच. कचऱ्याची समस्या आहे, पावसाळ्यात पूर्ण तुडुंब भरून जाते आपला मरोल पाईपलाईन. त्याच्यानंतर ह्या पार्ट मध्ये जे ज्या ठिकाणी आपले सोसायटीज आहेत तिथे जर आलं तर आता हा जो एरिया आहे, ओमनगरचा जो एरिया आहे, इथे पाण्याची खूप मोठी किल्लत आहे. पाण्याच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे प्रॉब्लेम आहे. मी माझ्या वॉर्डमध्ये, मी 81 मध्ये नगरसेवक राहिलेलो आहे. आम्ही त्या ठिकाणी पण अशी समस्या होती. त्यावेळेला मी माझ्या पूर्ण वॉर्ड कव्हर करेल असा जो एरिया आहे, म्हणजे 1500 mm ची पाईपलाईन आपण टाकून सगळ्यांना टॅपिंग दिलेली आहे. म्हणजे थेट होली स्पिरिट हॉस्पिटल पासून ते सिगरेट फॅक्टरी पर्यंत, म्हणजे जवळजवळ माझा पूर्ण एरिया त्या ठिकाणी कव्हर होतो, आपण केलेलं आहे. तसंच काम या ठिकाणी ओमनगर मध्ये आपण करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे गेला तर आता इथे मिस्त्री कॉम्प्लेक्स आहे, त्या बाजूला मैदान आहे. त्या मैदानामध्ये न्यूसन्स एवढा आहे, म्हणजे ते दुल्ले, मग दारू पिणारे सगळे तिकडे भरलेले आहेत. तर तो एक मैदान आपल्याला 100% आम्ही निवडून आल्यानंतर, शिवसेना या ठिकाणी आल्यानंतर, तो तिचा जो न्यूसेस आहे, तिचे इलिगल सगळी जी लोक जी तिथे बसले ते ताबडतोब तिकडनं खाली करणार मिस्त्री कॉम्प्लेक्स साठी. आणि ह्या पूर्ण भागामध्ये सगळ्यात मोठं मैदान ते आहे. ते मैदान सुजलाम सुफलाम कसं होईल आणि एकदम सुशोभित मैदान, म्हणजे मी माझ्या विभागात केलेलं म्हणून मला माहिती आहे. तर ते एक आपल्याला करायचं आहे. पार्किंगच्या इथे मोठ्या समस्या आहेत. जेबी नगरला जर तुम्ही गेला, जेबी नगरला इलिगल हॉकर्स, म्हणजे जे गाडीवाले, फेरीवाले जे आहेत, ते एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. मी माझ्या विभागामध्ये केलेलं आहे. मी 3 दिवसात पूर्ण विभाग जो आहे आमचा, म्हणजे जो एक पट्टा ज्या ठिकाणी प्रॉब्लेम होता त्या ठिकाणच्या सगळ्या फेरीवाल्यांना उठवलं होतं. तर म्हणजे आपल्याकडे इच्छाशक्ती जर असेल तर आपण ते करू शकतो आणि हे सगळे काम आम्ही या ठिकाणी करणार आहे. तर जवळजवळ 8 वर्षांनी निवडणुका होत आहे, तर तुम्हाला काय वाटतं या 8 वर्षात वार्ड 82 मध्ये कोणती कामं झालेली आहेत आणि कोणती नाही झाली आणि लोकांना आधी समस्या आहेत? तुम्ही एक मला सोडून द्या, तुम्ही असाच एक राऊंड मारा, तुम्ही मरोल पाईपलाईनला जा, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघा काय समस्या. मला तर वाटत नाही एकही विषय या ठिकाणी हाताळला गेलेला आहे. म्हणजे 8 वर्षामध्ये काहीच झालेलं आहे. पाणी साधं येऊ शकत नाही. मला एक सांगा, सगळ्यात मोठा विषय, आणि मुंबईमध्ये पाणी भरपूर आहे सगळं, आता काय धरणं आपली सगळी भरलेली आहे. तसं असताना सुद्धा ओमनगर वासियांना पाणी का नाहीये? इथे पाणी का मिळत नाही? जर 8 वर्ष जर एखादा नगरसेवक या ठिकाणी पाणी आणू शकत नाही तर त्याला त्या पदावरती बसायचा बिलकुल अधिकार नाही. पाण्यासारखी क्षुल्लक विषय जर होऊ शकत नाही, क्षुल्लक म्हणजे जीवनावश्यक विषय आहे, पण एक छोटीशी विषय, जी माझ्या इथे प्रॉब्लेम चालू होता पाण्याचा, मी हाऊसमध्ये त्या ठिकाणी बसलो होतो आणि मी त्या दिवशी हाऊस चालू होता, हाऊसमध्ये मी त्या ठिकाणी बसलो आणि मी सांगितलं की जोपर्यंत माझ्या विभागाचा पाणीचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मी हाऊसमधनं उठणार नाही. मी संध्याकाळी 5:30 वाजल्यानंतर सुद्धा 7:30-8 वाजेपर्यंत मी हाऊसमध्ये बसलो होतो. सगळे कमिशनर पासून सगळे खाली आले, ताबडतोब पाण्याचा मुद्दा सॉल्व्ह केला. काय नाही होत तिथला पाण्याचा मुद्दा तो झाला पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो, वॉर्ड 82 25 वर्ष शिवसेनेचं या ठिकाणी राज्य राहिलेलं आहे. त्याच्यानंतर या गेल्या वेळेला फक्त आमच्याशी धोका झाला. आम्ही शिवसेना या ठिकाणी निवडून येते 25 वर्ष. आज परिस्थिती अशी आहे, आमची ताकद आहेच, आमच्याबरोबर पूर्ण मनसैनिकांची ताकद आहे, राज साहेबांची ताकद आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी 100% शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीचा भगवा या ठिकाणी फडकल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. आपण सर्वांनी पाहिलं आहे की संदीप मानलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेले आहे की येणाऱ्या काळामध्ये जर आपण शिवसेनेला निवडून दिला तर लोकांना होणाऱ्या समस्या या लवकरात लवकर सोडवल्या जातील. कॅमेरामॅन जीतू समोर